नमस्कार मंडळी, आजच्या या विशेष आणि सखोल विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत गुंतागुंतीच्या पण तितक्याच महत्त्वाच्या तत्त्वज्ञानावर चर्चा करणार आहोत. आणि तो विषय म्हणजे भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कर्म आणि पुनर्जन्माचा सिद्धांत. या प्रवासात आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातून या दोन महामानवांच्या विचारांमधील समानता, त्यातील विरोधाभास आणि डॉक्टर आंबेडकरांनी आधुनिक विज्ञाननिष्ठ चौकटीत केलेली कर्माची पुनर्मांडणी समजून घेणार आहोत. पण प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करण्यापूर्वीच एक अतिशय रंजक आणि गोंधळात टाकणारा प्रश्न समोर उभा राहतो. बघा, भगवान बुद्धांनी आत्म्याचं अस्तित्व स्पष्टपणे नाकारलंय. पण जर आत्माच नसेल तर मग कर्म कसं असू शकतं, आणि जर आत्मा नाही तर पुनर्जन्म तरी कोणाचा होतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा विरोधाभास आहे. आज आपण उपलब्ध ऐतिहासिक संदर्भ आणि ग्रंथांच्या आधारे या मोठ्या रहस्याची उकल करणार आहोत. चला तर मग विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी आपण या विश्लेषणाचे 5 मुख्य टप्पे पाहूया. पारंपरिक विरुद्ध बुद्धांचा दृष्टिकोन, ब्राह्मणी कर्मावरील टीका, नवयान आणि कर्म, पुनर्जन्माचं विज्ञान आणि शेवटी या सर्वांची आजच्या काळातील प्रासंगिकता. हे सर्व टप्पे आपल्याला या तत्त्वज्ञानाची स्पष्ट कल्पना देतील. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, पारंपरिक कर्मसिद्धांत आणि भगवान बुद्धांचा दृष्टिकोन. बुद्धांच्या काळापूर्वी परिस्थिती काय होती? तर कर्म हे प्रामुख्याने बाह्यविधी, यज्ञ आणि जन्मावर आधारित वर्णव्यवस्थेशी जोडलेलं होतं. पण बुद्धांनी या विचाराला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. त्यांनी सांगितलं की चेतना म्हणजेच माणसाचा हेतू हा कर्माचा खरा पाया आहे. संदर्भांमध्ये दिलेला वणव्याचं उदाहरण इथे अगदी चपखल बसतं. जंगलात नैसर्गिकरित्या लागलेली आग हा केवळ एक कार्यकारण भाव आहे. पण जर एखाद्याने जाणून बुजून वाईट हेतीने आग लावली आणि ती विझवली नाही तर ते अकुशल कर्म ठरतं. थोडक्यात सांगायचं तर माणसाच्या मनातील चेतना आणि हेतू यावरून त्याचं कर्म ठरतं, त्याच्या बाह्य कर्मकांडावरून नाही. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, ब्राह्मणी कर्म सिद्धांतावर डॉक्टर आंबेडकरांची चिकित्सा. मूळ बौद्ध कर्मसिद्धांताचं सनातनी व्यवस्थेने कसं विकृतीकरण केलं याचं डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय सखोल विश्लेषण केलंय. इथला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या मते पूर्वजन्मावर आधारित हा कर्माचा सिद्धांत जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला. का? तर समाजातील गरीब आणि उपेक्षित लोकांच्या दुर्दशेची जबाबदारी प्रस्थापित व्यवस्थेला स्वतःवरून झटकून टाकायची होती. हे शोषणाचं एक अमानवीय साधन बनलं होतं. यालाच डॉक्टर आंबेडकरांनी कर्माचा विस्तृत सिद्धांत किंवा एक्सटेंडेड डॉक्ट्राईन म्हटलंय. विचार करा, या सिद्धांतानुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या सध्याच्या जन्मातील गरिबीसाठी किंवा अस्पृश्यतेसाठी त्याच्याच मागील जन्मातील पापांना जबाबदार धरलं गेलं. याचा भयंकर परिणाम असा झाला की शोषित लोकांना वाटू लागलं की ते स्वतःच आपल्या दुःखाला जबाबदार आहेत. यामुळे समाजातील अन्यायाविरुद्ध बंड करण्याची वृत्तीच संपली आणि शोषणाला एक प्रकारची धार्मिक मान्यताच मिळाली. यातून मार्ग काढण्यासाठी येतो आपला तिसरा भाग, डॉक्टर आंबेडकरांचे नवयान आणि कर्म. दैववादाच्या या समस्येवर डॉक्टर आंबेडकरांनी नवयानमधून जो उपाय दिलाय तो खरोखरच लक्षवेधी आहे. पारंपरिक बौद्ध धर्मात कर्म हे मागील आणि पुढील अनेक जन्मांच्या चक्राशी जोडलेलं मानलं जातं. परंतु नवयान बौद्ध धर्मात डॉक्टर आंबेडकरांनी कर्माची व्याप्ती केवळ याच जन्मापुरती मर्यादित ठेवली. त्यांच्या मते कर्माचा संबंध कुठल्याही पारलौकिक हिशेबाशी नसून माणसाच्या सद्यस्थितीतील नैतिक कृती आणि त्याच्या सामाजिक परिणामांशी आहे. देव किंवा अदृश्य शक्तीवर विसंबून न राहता मानवी कृतीला सर्वोच्च महत्त्व देणं हा इथे बुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यातील मुख्य समान धागा आहे. याचबरोबर या दोन विचारांच्या अंतिम ध्येयामध्येही आपल्याला मोठा विरोधाभास दिसून येतो. पारंपरिक व्यवस्थेचं अंतिम ध्येय काय होतं? तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून स्वतःची वैयक्तिक मुक्ती किंवा निर्वाण मिळवणं. याउलट नवयानाचं उद्दिष्ट हे याच पृथ्वीवर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित समताधिष्ठित समाजाची निर्मिती करणं हे आहे. कर्माचा उद्देश केवळ स्वतःचा उद्धार नसून संपूर्ण समाजाचं दुःख दूर करणं हा असावा, हे इथे अगदी स्पष्ट होतं. आता आपण चौथ्या टप्प्यावर आलोय, पुनर्जन्म, एक भौतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. सुरुवातीला आपण जो विरोधाभास पाहिला होता ना, की आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा, त्याची उकल आता इथे होते. उपलब्ध साहित्यानुसार डॉक्टर आंबेडकरांनी बुद्धांच्या शिकवणीची सांगड थेट आधुनिक विज्ञान आणि भौतिक वास्तवाशी घातली. त्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक विवेकवाद आणि ऊर्जेच्या अक्षय्यतेच्या नियमावर
म्हणजेच कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर आधारित होता. चला हे कसं काम करतं ते पाहूया. मृत्यू म्हणजे नेमका काय? तर शरीराचं विघटन. मृत्यूनंतर शरीरातील पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4 महाभूते निसर्गात विलीन होतात. आणि जेव्हा नवीन जीवाचा जन्म होतो तेव्हा हीच महाभूते पुन्हा एकत्र येतात. यामध्ये कुठल्याही अदृश्य आत्म्याचं संक्रमण होत नाही, तर निसर्गातील भौतिक घटकांचा आणि ऊर्जेचा पुनर्वापर म्हणजेच रिसायकलिंग होतं. डॉक्टर आंबेडकरांनी हे अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने मांडलंय की आत्म्याशिवाय ही भौतिक पुनर्जन्म कसा शक्य आहे. आणि आता आपला शेवटचा आणि 5वा भाग, समकालीन प्रासंगिकता आणि सामाजिक न्याय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं आजच्या काळात का महत्त्वाचं आहे? तर याचं कारण असं आहे की नवयान विचार दैववाद आणि अंधश्रद्धा मुळासकट नाकारतो. तो आपल्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाचं दुःख हे पूर्वजन्माचं फळ नसून ते सामाजिक आणि आर्थिक विषमतेचं फळ आहे हे तो मान्य करतो. त्यामुळेच हा सिद्धांत मानवी प्रयत्नांवर भर देतो. सामाजिक न्यायासाठी हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे. यातूनच समाजाप्रती आपली जबाबदारी आणि संघाची भूमिका स्पष्ट होते. डॉक्टर आंबेडकरांच्या मते भिक्खू संघ हा केवळ स्वतःच्या वैयक्तिक निर्वाणासाठी धडपडणाऱ्यांचा समूह नसून तो लोकांसाठी काम करणाऱ्या, समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची एक फौज असली पाहिजे. खरा धर्म हा समाजसेवेशी जोडलेला असायला हवा. शेवटी या सखोल चर्चेनंतर एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर आपलं भविष्य आपल्या मागील जन्मावर अवलंबूनच नाहीये, तर मग आजचा हा प्रबुद्ध आणि न्याय समाज घडवण्याची जबाबदारी कोणाची? विचार करा. या प्रश्नाचं उत्तर आपल्या आजच्या कृतीत, आपल्या कुशल कर्मात दडलंय. या विश्लेषणातून मिळालेली माहिती नक्कीच दिशादर्शक आहे. यावर नक्की मनन करा आणि या मूळ विचारांचा आणखी अभ्यास करा.